हॅलो फ्रेंड, आजचा ब्लॉगची सुरुवात झाली होती अंगणापासून. आज मी करायला घेतलं अंगणाची क्लिनिंग. आज करूया म्हटलं अंगण साफ. आमच्या घरी आंब्याचं झाड असल्यामुळे खूप अंगणामध्ये पानं पडतात. आज मला कॅरी पण साफ करायची होती, त्याच्यामुळे मी कॅरी पण साफ करून घेतली आणि अंगण पण झाडून घेतलं आणि पोर्च पण पुसपास करून घेतलं. सगळीकडे धूळ बसतात ना, आता रोडची कामं चालू असल्यामुळे इकडे तिकडे धूळ असतात, म्हणून चला म्हटलं. आणि छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये मला टाकायचं होतं थोडंसं खत, आणि मग मी ते खत टाकलं. झाडांची कशी छान ग्रोथ होतात आणि हिवाळ्यामध्ये झाडं खूप छान दिसतात, म्हणून मी केली होती थोडीशी क्लिनिंग, अंगणाची साफसफाई. आमचं आधीच अंगण खूप मोठं आहे आणि त्याच्यात ती पक्षी आमच्या आंब्याच्या झाडावर बसतात. मग ते पण काही फेकपाक करतात, काही बसून काही खातात आणि अंगणात टाकतात. म्हणून मी पुन्हा डबल झाडलं. सकाळी घाईघाईमध्ये व्यवस्थित अंगण नाही झाडता येत. मग असा एक दिवस आठवड्यातून मी असं प्लॅन करते की एक दिवस अंगणाला द्यायचं. आणि विहिरीजवळ पण खूप कचरा होता, ते पण मला साफ करायचं होतं. अशी रोजची साफसफाई करून मग रोज काही वेळ नसते मिळत, कधी एक दिवस तरी मी अशी साफसफाई पूर्ण अंगणाची करून घेत असते. आणि त्याच्या मधात माझ्या सारांची लुडबुड चालू होती. त्याला म्हटलं तू तिकडे खेळ, पण तो ऐकतच नव्हता. आणि रोड बांधायचं काम चालू आहे समोर, आणि त्याच्यामुळे तिथली पण डस्ट वगैरे येतात, म्हणून मी ते तिकडलं काही एवढं झाडलं नाही, आतमधलंच झाडलं. तसे ते आमचं दार लावूनच राहतात. आणि मग इकडे पण थोड्याशा कुंड्या होत्या, तिथे पण थोडंसं खत वगैरे टाकलं आणि पूर्ण ते बारीक गवत काढलं आणि पुन्हा झाडून टाकलं. अशा प्रकारे मी रोज मला जसा वेळ मिळतो तसा एक दिवस मी अंगणासाठी पूर्ण अंगणाची क्लिनिंग करत असते. आणि आता घेतलं पोर्चचं टेबल होता तो पण पुसून काढला. बंगई पण छान पुसून काढली आणि मग चेअर वगैरे पुसून काढले. आणि अशा प्रकारे मी साफसफाई करत असते. तुम्ही पण करत असेल ना, मला पण टिप द्या. आमच्याकडे तर रोज सकाळी सारांच्या पप्पाची स्कूलची घाई राहतात आणि मग त्यांना टिफिन वगैरे करून द्यावं लागतात. मग रोजच्या रोज मला एवढी सकाळी व्यवस्थित माझी साफसफाई नाही होत. मग मी टिफिन आधी करून घेते आणि मग मी अशा प्रकारे नंतर मी आंघोळीच्या आधी पुन्हा अशी साफसफाई करून घेते बाहेरची वगैरे.